महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, विधान परिषदेचे सन्माननीय सभापती राम शिंदेजी, विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, माननीय अजितदादा पवार, भारताचे समाज कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले, महाराष्ट्राचे विधान कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलमताई गोरे, विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णाजी बनसोडेजी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवेजी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय दोन्ही सभागृहांचे गटनेते आणि प्रतोद, मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय सदस्य, विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य, माजी सदस्य आणि बंधू आणि भगिनींनो, बहुत असोत सुंदर संपन्न की महा प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा. थोरांची जन्मभूमी असलेले संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, जनाबाई चोखामेळा यांनी या महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाहीचा पाया रचला. भारतात स्वातंत्र्याचे मुहूर्तमेढ केलेले आणि देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित राहावे याकरता ज्यांनी स्वातंत्र्याचा ऐतिहासिक लढा उभारला ते छत्रपती शिवाजी महाराज. त्याला भारताचे रिनेसान्स किंवा पुनर्जीवन म्हणता येईल. त्याची सुरुवात करणारे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जनतेचे हृदयाचे राजा छत्रपती शाहू महाराज या घटनेच्या निर्मितीमध्ये आणि या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक समानता आणण्यामध्ये ज्यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीला मी सर्वप्रथम वंदन करतो. आज खरं म्हणजे हा महाराष्ट्रातला मी फक्त सत्कार जिथे जिथे काम केलं होतं तिथंच स्वीकारणार हे ठरवलं होतं. त्याच्यामुळे संभाजीनगर, दानवे साहेबांचं अमरावती आणि मुंबईची वकील परिषद आणि नागपूर आणि हा शेवटचा सत्कार समारंभ आहे. परंतु याचं जे महत्त्व माझ्या मते आहे ते अनन्यसाधारण असं आहे. हा फक्त दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी केलेला बहुमान नसून महाराष्ट्राच्या 12,87,00,000 जनतेचा मला मिळालेला आशीर्वाद आहे असं मी समजतो. आणि सर्वप्रथम त्या महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या मातीला वंदन करतो. मला आपण भारतीय राज्यघटनेवरती बोलायला सांगितलेलं आहे आणि मी नेहमीच भारतीय राज्यघटनेची जी विद्यार्थी म्हणून स्वतःला समजत आलेलो आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या बद्दल जे माझ्या मनात जे रुजलं ते या विधिमंडळातून जेव्हा मी 10वी पास झालो आणि वडील ज्यावेळेला उपाध्यक्ष होते विधान परिषदेचे ओल्ड काउन्सिल हॉलमध्ये आणि त्यानंतर 1981 मध्ये या बिल्डिंगचं उद्घाटन झालं, नव्या बिल्डिंगचं. काही वेळेला ते सभापती होते आणि त्यांच्या उपस्थितीत आजही फ्लॅगवरती नाव आहे. आणि अशा विधिमंडळाच्या इमारतीत ज्या विधिमंडळात माझ्या वडिलांशी अतिशय 30 वर्षापेक्षा जास्त नजीकचं प्रेमाचं नातं आलेलं आहे त्या विधिमंडळात
हा जो माझा सन्मान आपण करता तो माझ्यासाठी न भूतो न भविष्यती असा आहे. आपल्याला सर्वांना माहितच आहे की 9 डिसेंबर 1946 रोजी भारताच्या घटना समितीची पहिली बैठक झाली आणि त्यानंतर 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन असतं की घटना समिती आपण कशा करता निर्माण करत आहोत आणि घटना समितीचा स्कोप काय राहील, अजेंडा काय राहील, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना असं वाटलं होतं की माझा टर्न एक 7-8 दिवसानंतर येईल. परंतु 17 डिसेंबर 1946 रोजी बाबासाहेबांना पाचारण करण्यात आलं आणि ते म्हणाले की खरं तर माझी तयारी नाही आहे, मला अधिक वेळ पाहिजे होता, मला वाटलं होतं की 2-3 दिवसानंतर माझा क्रमांक येईल, परंतु मला पाचारण करण्यात आलं की मी विस्ताराने जे बोलू इच्छितो असतो ते बोलता येणार नाही, तरी माझे विचार मांडेल. आणि बाबासाहेब त्यांना त्यावेळेला माहिती नव्हतं की ते घटना समितीचे सदस्य, मसुदा समितीचे सदस्य होतील किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष होतील. तर बाबासाहेब म्हणाले की या ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन्समध्ये अनेक अशा बाबी आहेत की माझ्या मते इट इज लॅकिंग इन व्हेरियस ॲस्पेक्ट. बाबासाहेब म्हणाले की पहिली गोष्ट म्हणजे या घटनेमध्ये जो राईट टू लाईफ आहे, राईट टू लिबर्टी आहे आणि राईट टू होल्डिंग अ प्रॉपर्टी विदाउट इट बिंग टेकन बाय ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, या मूलभूत गोष्टींचाच गोष्टीच त्याच्यामध्ये नाही आहेत. आणि दुसरी बाबासाहेब म्हणाले की आपण काही फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनमध्ये, परंतु राईट्स आर ऑफ नो यूज विदाउट रेमेडीज. आणि ते म्हणाले की जोपर्यंत आपण कुठल्या मूलभूत अधिकाराचं जर हनन झालं असेल, त्याचं व्हायोलेशन झालं असेल, तर त्याकरता रेमेडी प्रोव्हाइड करणार नाही, तर तोपर्यंत राईट्सला काहीही महत्त्व नाही. तिसरी बाब बाबासाहेब म्हणाले की पंडित जवाहरलाल नेहरूंकडनं ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन होतं आणि त्यामुळे मला त्यांच्याकडून जास्त